विविध सणांच्या अनुषंगाने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते, दागदागिने खरेदी करण्यात येते। दसऱ्याचा मुहूर्त साधून देखील अनेक जण मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात। आपण सध्या वर्ध्यातील या दुकानामध्ये आहोत आणि इथे ग्राहकांची मोठी गर्दी दसऱ्याच्या निमित्ताने सोने खरेदी करतात दिसून येत आहे। मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील अनेक ग्राहक या सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे आणि गुंतवणूक करण्याची संख्या देखील वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत एमटीडी ज्वेलर्सचे संचालक सौरभराव ढोमणे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, एकूण जी खरेदीची स्थिती आहे काय? सध्या सोन्याची खरेदीची स्थिती जी आहे ही ग्राहकांना आकर्षित करत आहे। जे वाढते भाव आहे हे पाहता मागच्या एका वर्षामध्ये सोन्याने जवळजवळ 45% परतावा दिलेला आहे आणि 45%नी सोन्याचे भाव वाढलेले आहे। हे परतावा पाहता ग्राहक वर्ग खुश आहे आणि उत्साहाने सोनं घेतो आहे। जी मुहूर्त आहे, आता दसऱ्याचा मुहूर्त आहे, तर त्या साधून दसऱ्याच्या मुहूर्ताला कसा प्रतिसाद मिळतो? खूप चांगला प्रतिसाद आहे। आज सकाळपासूनच आम्ही पाहतोय काउंटरवर चांगली रश आहे आणि सगळ्या प्रकारचे दागिने 22 कॅरेट असो की 24 कॅरेट असो, लोकांना कॉईन घेण्याचा पण उत्साह आहे, सोबत दागिने घेण्याचा पण चांगला उत्साह आहे। आधी हे पाहिलं जात होतं की दसरा म्हणजे पर्टिक्युलरली दसऱ्याला कॉईनचं जास्त सेल राहायचा, पण मागील 5 वर्षापासून जवळजवळ जेव्हापासून हॉलमार्क सुरू झालेलं आहे सोन्याचं, तेव्हापासून दागिन्यांना पण खूप चांगला उठाव आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करते। जे भाव वाढत आहे तर त्याचा काही परिणाम दिसून येतो का? सध्याचे भाव काय आहेत? आजचे भाव 1,20,000 हे GST सह जवळपास येतोय, पण तरी पण आज जे ग्राहकी आम्ही बघतोय दसऱ्याच्या निमित्ताने, ग्राहकी खूप चांगली आहे आणि उत्साह दाखवणारी आहे आणि जसे भाव वाढत आहे त्याचा कुठे परिणाम ग्राहकांवर पडला नाही असं दिसून येतोय। नक्कीच भाव जरी वाढत असले तरी ग्राहकांवर मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला आहे आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक ग्राहक सोन्यात खरेदी करत असल्याचं सांगितलं। महेश म्हणजे TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।